हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर सगळ्यात आधी गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी इथे टिफिनसाठी मसाला पराठा बनवत आहे. म्हणजे पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये मीठ, मसाला, ओवा, जिरं आणि थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून ही कणिक भिजवून घेतलेली आहे आणि त्याचा पराठा मी इथे बनवत आहे टिफिनसाठी. त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की मी उद्या डब्यासाठी शेवग्याची भाजी बनवणार आहे. तर ती मी इथे फोडणीला दिलेली आहे. तर सगळ्यात आधी तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे. त्यासोबतच त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं कांदा खोबऱ्याचं, तर ते वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये टाकलेलं आहे धनेपूड, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, थोडासा गरम मसाला आणि त्याचबरोबर थोडासा चिकन मसाला देखील यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. तर सर्व मसाले जे आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि तर सगळ्यात आधी जे वाटण आहे ते आपण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याच्यामध्ये आपण शेवगा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर इकडे मी शेवग्याच्या शेंगा देखील कट करून ठेवलेल्या आहेत आणि मसाला जो आहे तो आपण परतण्यासाठी ठेवला होता, तर त्याला देखील छान असं तेल सुटलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण कट केलेले शेवगा टाकून घ्यायचे आहेत आणि हे शेवगा जे आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये. हवा असल्यास तुम्हाला शेंगा शिजण्यासाठी तुम्ही गरम पाणी देखील या भाजीमध्ये टाकू शकता किंवा थंड पाणी टाकलं तरी देखील चालेल. तर इथे मी थंड पाण्याचाच उपयोग केलेला आहे आणि ही भाजी जी आहे ती छान अशी शिजवून घेतलेली आहे. तर शेवग्याच्या शेंगा टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सर्व भाजी जी आहे ती अशी छान एकत्र केलेली आहे. तर आता इथे आपण पाहू शकतो की आपली भाजी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे आणि खूप छान लागते अशी भाजी. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर इथे मी ऑनलाईन क्ले पॉट मागवला होता. तर ह्याला आम्ही गल्ला असं म्हणतो. तर तुम्ही काय म्हणता हे नक्की सांगा. तर ह्याची डिलिव्हरी 11 जानेवारीला होणार होती, पण ते लवकर आल्यामुळे मला खूप जास्त आनंद झाला, कारण मी याची वाटच पाहत होते की कधी येतो आहे. तर खूप छान असा निघालेला आहे आपला हा पॉट आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचा नंबर किंवा जर तुम्हाला काही हा डिफेक्टिव्ह पीस वगैरे जर निघाला तर तुम्ही रिटर्नसुद्धा करू शकता. सहसा असा नंबर कोण देत नाही, पण त्यांनी दिलेला आहे. तर हा मी मिशोवरनं मागवलेला आहे आणि हा मला 145 रुपयाला पडलेला आहे. तर स्वस्त पडला की महाग हे तुम्ही सांगा. तर सगळ्यात आधी मी याला पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे. पहिल्यांदा तर हा बुडत नव्हता, कारण की आतनं हा पोकळ आहे ना, त्यामुळे. तर त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा मी पाणी टाकलेलं आहे त्याच्या आणि त्यानंतरच हा बुडलेला आहे त्याच्यामध्ये. तर ह्याला आपण आता ठेवूया अर्ध्या तासासाठी आणि मग नंतर काढूया. तर इथे आता आपला अर्धा तास झालेला आहे आणि मी आतलं पाणी देखील याच्या काढून घेत आहे आणि छान असं उन्हामध्ये आपण याला 2-3 दिवस सुकत ठेवणार आहोत, कारण की आतल्या साईडने सुद्धा हे सुकायला हवं. तर त्यामुळे आपण याला 2 ते 3 दिवस ठेवणार आहोत उन्हामध्ये. तर कालच बिल्डिंगमधल्या मावशींनी 2 गाऊन जे आहेत ते अल्टर करण्यासाठी दिले होते मला. तर आता म्हटलं वेळ आहे तर आता मी ते करून टाकते. दुपारची वेळ आहे आणि हे 2 गाऊन जे आहेत त्यांनी अल्टर करण्यासाठी दिलेले आहेत आणि मापासाठी हा गाऊन दिलेला आहे. तर याच्यानुसार हे 2 गाऊन जे आहेत ते आपल्याला कमी करून द्यायचे आहेत. तर संध्याकाळचे 4 वाजले होते आणि आईस ट्रेमध्ये या प्रकारे बघा कशी छान असा पिंडीचा शेप तयार झालेला होता. बघून खूप छान वाटलं मनाला. आणि दुपारी जेवणामध्ये मिरची भजी बनवली होती, तर ती ते थोडी उरली होती, तर म्हणलं ती खाऊन घेऊया आणि सोबतच आपला चहा देखील इथे होत आहे. तर या सर्वांनी नाश्ता करायला
आणि रात्रीच्या जेवणामध्ये बनवलं होतं वरण, वांग्याची भाजी, भाकरी आणि भात. वांग्याची भाजी तर भरली वांग्याची रेसिपी आधीच आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. तर व्हिडिओ पाहत असतानाच थंबचं बटन म्हणजेच लाईक करत जा. लाईक खूप कमी येतात व्हिडिओला. तर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.